12 जुलै 1961 ची ती काळ रात्र, जेव्हा अवघ्या काही तासांमध्ये पुण्याची जीवनवाहिनी असलेली दोन महाकाय धरणं पत्त्यांसारखी कोसळली आणि अख्खं पुणे शहर एका झटक्यात वाहून गेलं. हजारो जीव चिखलात गाडले गेले. लाखो संसार एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. निसर्गाचा कोप की मानवी पाप. पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठा थरारक महाप्रलय. हजारो लोकांचे प्राण घेणारा आणि लाखो लोकांना बेघर करणारा हा महाप्रलय नेमका कसा घडला, काय घडलं होतं त्या रात्री, जे आजही आठवलं की हातपाय थरथरतात. पाहुयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. 11 जुलै 1961 ची ती एक नेहमीसारखीच पावसाळी संध्याकाळ. पुणेकर आपापल्या घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. बाहेर संततधार पाऊस पडतच होता. शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पावसाची रिपरिप चालूच होती. पण पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत एक मरण घंटा वाजू लागली, ज्याची कल्पना खाली शहरात कुणालाच नव्हती. मुठा नदीच्या खोऱ्यात पुणे शहराला पाणी पुरवण्यासाठी दोन प्रमुख धरणं उभी होती. एक जुनं दगडी बांधकाम केलेलं खडकवासला धरण आणि त्याच्या अगदी वरच्या बाजूला बांधलं जात असलेलं नवीन पानशेत धरण. पानशेत धरणाचं काम अजून पूर्णच व्हायचं होतं. धरणाचा सांडवा म्हणजे जास्तीचं पाणी वाहून नेणारा मार्ग अजून तयार झालाच नव्हता. पण त्या वर्षी निसर्गानं रौद्र रूप धारण केलं. जून महिन्यापासूनच पश्चिमेकडील घाटात ढगपुटीसारखा धोधो पाऊस कोसळत होता. मुसळधार पावसामुळे पानशेत धरण वेगानं भरत चाललं होतं. बांधकामात काही तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. मातीचा भराव पूर्णपणे सेट झालेला नव्हता. धरणात वेगानं पाणी वाढतच होतं. पाण्याच्या अथांग दबावामुळे धरणाच्या त्या महाकाय भिंतीला आतून सुळसुळ्या पडू लागल्या होत्या. रात्रीचे 10 वाजले. धरणावर तैनात असलेल्या इंजिनियर्सच्या पायाखालची जमीन सरकली. पानशेत धरणाच्या मुख्य भिंतीतून पाण्याचे कारंजे फुटू लागले होते. माती खचत होती. जर पानशेत फुटलं तर खाली असलेलं धडकवासला धरणही वाचणार नव्हतं आणि अख्खं पुणे पाण्यात बुडणार होतं. 11 जुलैच्या रात्री परिस्थिती हाताबाहेर चालली होती. मध्यरात्री मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं. बॉम्बे सॅपर्सचे शेकडो तरुण जवान आणि अधिकारी रात्रीच्या गडद अंधारात मुसळधार पावसात पानशेत धरणावर पोहोचले. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. धरणाच्या मधोमध एक मोठी दरी तयार झाली होती. लष्कराच्या जवानांनी जीवाची बाजी लावली. त्यांनी पोत्यांमध्ये वाळू भरून दगड टाकून ती दरी बुजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. एका बाजूला पाण्याचा अकराळ विकराळ दाब आणि दुसऱ्या बाजूला भारतीय सैनिकांचं असीम शौर्य. रात्री 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले. सैनिक मागे हटायला तयार नव्हते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे धरण फुटण्याची वेळ काही तास पुढे ढकलली गेली. याच सोनेरी तासांमुळे खाली पुणे शहरात हजारो लोकांपर्यंत धोक्याचा इशारा पोहोचवता आला. 11 जुलैच्या रात्रीच पोलीस आणि प्रशासनानं पुणे शहरातील नदीकाठच्या वस्त्या आणि सखल भागात राहणाऱ्या लोकांना लाऊडस्पीकरवरून पूर येण्याचा इशारा देण्यास सुरुवात केली होती. पहाटेच्या सुमारास नदीकाठच्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित आणि उंचावरील ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. पण निसर्गाच्या आणि मानवी चुकीच्या एकत्रित महाप्रश्नासमोर हे प्रयत्न तोकडे पडले. पहाटेच्या सुमारास साधारण 3:30 ते 4च्या दरम्यान एका मोठ्या आवाजासह पानशेत धरणाचा मातीचा बांध फुटला. लाखो क्युसेक पाणी डोंगरावरून खाली धावू लागलं. आता हा पाण्याचा अजस्त्र राक्षस सरळ खडकवासला धरणाच्या दिशेनं चालून जात होता. खडकवासला धरण आधीच 90% भरून गेलं होतं. सकाळचे 6 वाजले होते. खडकवासला धरणाचे सगळे दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले होते. पण वरून पानशेत धरण फुटून वेगानं पाणी खडकवासला धरणात येत होतं. येणाऱ्या पाण्याचा वेग आणि प्रमाण एवढं अथांग होतं की काही क्षणातच खडकवासला धरणाची साठवण क्षमता त्याच्या तिप्पट पाण्यानं ओव्हरफ्लो झाली. पाणी धरणाच्या दगडी भिंतीवरून कित्येक फूट वरून वाहू लागलं. धरणाची जुनी दगडी भिंत हा पाण्याचा प्रचंड हायड्रॉलिक दबाव सहन करू शकली नाही आणि शेवटी 12 जुलै 1961 रोजी सकाळी ठीक 7:30 एक कांठळ्या बसवणारा आवाज झाला. खडकवासला धरणाचा मध्यभाग पत्त्यांसारखा कोसळला. लोक सैरावैरा पळू लागले, ओरडू लागले, किंचाळू लागले. धरण फुटलं होतं. पुण्याचं रक्षण करणारा जलाशय आता पुण्याचा काळ बनून पुढं सरकत होता. सकाळचे 8 वाजले. पाणी पुणे शहराच्या हद्दीत घुसलं. मुठा नदीनं तिचं पात्र ओलांडलं आणि ती शहराच्या पेठांमध्ये तांडव करू लागली. डेक्कन जिमखाना, शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ बघता बघता पाण्याखाली गेलं. पाण्याच्या प्रवाहाचा वेग एवढा प्रचंड होता की रस्त्यावरील गाड्या, झाडं, जनावरं, घरं कचऱ्यासारखी वाहून जाऊ लागली. एका पाऊण तासात पाणी पहिल्या मजल्यापर्यंत तर काही ठिकाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलं.
ज्यांनी हा पूर डोळ्यांनी पाहिला ते सांगतात की नदीच्या पाण्याचा रंग लाल भडक मातीसारखा झाला होता. दगडी पूल, लकडी पूल पाण्याखाली अदृश्य झाले होते. लोक जीवाच्या आकांतानं घराच्या छतावर, विठ्ठल मंदिराच्या शिखरावर आणि उंचावलेल्या टेकड्यांवर धावत होते. शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजापर्यंत पाणी येऊन ठेपलं होतं. पुणेकरांसाठी ती कयामतीची वेळ होती. या महाप्रलयात अंदाजे 1000 ते 2000 लोकांचा करुण अंत झाला. अधिकृत आकडेवारी काहीही सांगत असली तरी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणारे अनेक जण या पुरात वाहून गेले, ज्यांचे मृतदेह कधी सापडलेच नाहीत. या दुर्घटनेनं पुण्याला दिलेली दुसरी मोठी जखम म्हणजे निर्वासितांची फौज. तब्बल 60,000 ते 70,000 लोक एका झटक्यात बेघर झाले. ज्यांची पिढ्यानपिढ्यांची घरं, दुकानं, सोन्यासारखा संसार नदीकाठी होता, त्यांचं सर्वस्व एका दिवसात माती मोल झालं. संपूर्ण पुणे शहर चिखलानं, दुर्गंधीनं आणि मृतदेहांच्या ढिगाऱ्यांनी वेढलं गेलं. धरण फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी दिल्लीपर्यंत पसरली. राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. त्यावेळी महाराष्ट्रात नुकतंच संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं होतं आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. हे सरकार या मोठ्या आपत्तीमुळे पूर्णपणे गोत्यात आलं. पुणेकरांमध्ये सरकार आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप होता. विरोधी पक्षांनी आणि जनतेनं थेट आरोप केले की हे नैसर्गिक संकट नव्हतं, तर हा प्रशासकीय निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा पुरावा होता. पानशेत धरणाचं काम पूर्ण नसतानाही केवळ श्रेय घेण्यासाठी आणि घाईघाईनं पाणी साठवण्यासाठी धरणात पाणी अडवण्यात आलं असा आरोप होऊ लागला. धरणाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर, इंजिनिअरिंगच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. राजकीय दबाव एवढा वाढला की तत्कालीन पाटबंधारे मंत्री भाऊसाहेब हिरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं बावडेकर कमिशनची स्थापना केली. या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, ज्यामध्ये धरण प्रशासनातील अंतर्गत मतभेद, इंजिनियर्सच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष आणि ऐनवेळी योग्य निर्णय न घेणं या गोष्टींवर बोट ठेवण्यात आलं. या राजकीय वादळाने यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारची प्रतिमा काही काळासाठी मलिन झाली. पण पुणे हे सहजासहजी हार मानणारं शहर नव्हतं. महापूर ओसरला, चिखल साफ झाला आणि पुण्याच्या पुनर्रचनेचे एक अभूतपूर्व पर्व सुरू झालं. बेघर झालेल्या लाखो लोकांसाठी तातडीनं छावण्या उभारण्यात आल्या. शहराचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि प्रशासनानं युद्ध पातळीवर काम सुरू केलं. या दुर्घटनेनं पुण्याचा भूगोल कायमचा बदलून टाकला. नदीकाठच्या गर्दीच्या पेठांमधून विस्थापित झालेल्या लोकांसाठी शहराच्या सुरक्षित आणि उंचावलेल्या भागांमध्ये नवीन उपनगरं वसवण्यात आली. आज आपण ज्याला सहकार नगर, पर्वती, लोकमान्य नगर, वानवडी आणि लोहगाव वसाहती म्हणतो, त्यांची निर्मिती याच पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी झाली होती. शनिवार पेठ आणि नारायण पेठेत कोसळलेल्या जुन्या वाड्यांच्या जागी आधुनिक इमारती उभ्या राहू लागल्या. खडकवासला धरण फुटणं हा पुण्याच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. एका बाजूला निष्काळजीपणाची परिसीमा आणि हजारो निष्पापांचे गेलेले प्राण, तर दुसऱ्या बाजूला भारतीय सैनिकांचं शौर्य आणि पुणेकरांची अफाट जिद्द, अशी ही थरारक कहाणी. आज 64 वर्षांनंतरही जेव्हा जुलै महिन्यात पुण्यात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा जुन्या पुणेकरांच्या कानठळ्यांमध्ये 12 जुलै 1961 ची गर्जना पुन्हा एकदा जिवंत झाल्याशिवाय राहत नाही.